आता जाऊयात पुण्यामध्ये, कारण पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य मोठ्या कोणी सोडलं, परत या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला कोणी सोडलं, वानखेडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार उत्पादन शुल्क विभागाचा आमची मागणी आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। भारतीय युवा मोर्चाचा जो अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा कृष्ण महाडिक, तो स्वतः म्हणतोय की महाराष्ट्र हे ड्रगाचं साम्राज्य झालेलं आहे। म्हणजे यावरून हे सिद्ध होतंय की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल फेक ठरलेला आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। उत्पादन शुल्काचा आव्हान पुढे 19 लोकांचा मृत्यू गेला। राज्य उत्पादन शुल्काने याला वारंवार सोडलं कसं, पोलिसांनी याला सोडलं कसं, म्हणजे काय तर हे सरकार या धंद्यामध्ये सामील आहे दिसून येते। यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। साहेब तुमचे हफ्ते 3 लोक घेत नसतात, तुमच्याकडचे हफ्ते जे आहेत ना खालच्या लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत सर्वांकडे हफ्ते जातात आणि इथं जे आहेत ही टोळी खूप मोठी आहे। आमचा आक्षेप आहे की तुम्ही अल्पवयीन मुला मुलींना एंट्री देतात, ते होतंय। इथं जर ज्या पद्धतीने दारू काल 19 लोक मेली साहेब, 19 सेन्सर मोडलेले आहेत, त्याची कसलीही लाज डिपार्टमेंटच्या लोकांना वाटत नाही आणि इथं काहीच काम करून उपयोग असणार नाहीये। आम्ही टाळा ठोकतो, घरी जाऊन बसा, पगार घ्या। 19 लोकांचा मृत्यू झाला, काहीच कामाचे नाही, कर्मचारी काहीच कामाचे नाही। 19 लोक गुन्हेगार आहेत। तुम्ही घरी जाऊन बसा, आम्ही टाळा लावतो, आम्ही टाळा लावणार आहोत। उत्पादन शुल्क काम उत्पादन काम नाहीये, घरी जाऊन बसावं, दरवेळेस घडणार असतात। राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमचा आक्षेप साहेब हे एवढी लाच वाटायला पाहिजे डिपार्टमेंटला। 19 लोक संमेलन घेते, 19 लोक आमचा पोलिसांना आमचा आक्षेप नाही, आमचा आक्षेप ही लोक निर्लज्ज लोक आहेत। जर पोलीस आयुक्तांनी 13 अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं, निलंबित केलेलं, एक्साईज महत्वाचा दोषी असताना त्यांच्यावर अजून कारवाई का झालेली नाहीये, त्यांची अजून नावं बाहेर का आलेली नाहीये, याच्यातले कळीतले वारंवार 30 लोक 2 वर्ष झाले गुन्हे त्यांचे दाखल होते। परत यावर्षीच तोच आरोपी आहे, तो घाबरत नाही, कारण काय त्याची कोटींची नित्य बिंदास फिरतात, त्यांना माहिती आहे। 70-70 लाख रुपये कसे दिले गेलेले आहेत, कोणाला दिले गेलेत, ती माहिती पूर्ण काढावी यांनी, तुम्हाला सर्व माहिती मिळेल। नाही, आज यांना टाळे लावल्याशिवाय आम्ही कडे जाणार नाही। आम्ही यांना टाळे लावणार, यांच्या कार्यालयाला काहीच काम करत नाही, घरी बसलेली लोक आहेत। रेकॉर्डवरचा गुन्हेगार वानखेडे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे। साहेब असं नाहीये बघा, लोकांच्या साहेब वर चला साहेब लगा सर का बोला त्यांच्याशी काय नेमकं पोलिसांचं काय
उत्पादन शुल्क आयोग त्यांना बंद कामच करत नसेल तर आम्ही टाळा लावणार. निवेदन दे.